विधानसभा निवडणुकीत गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर एकीकडे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू असतानाच दुसरीकडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी लोकसभा निवडणुकीत गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांचीही यादी मागवली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई होणार आहे, तशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे। लोकसभा निवडणुकीत किती जण गैरहजर होते, किती जणांनी प्रशिक्षण घेतले, गैरहजर राहिलेल्यांपैकी किती जण परवानगी घेतली, अशा सर्वांची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मागवली आहे। विधानसभा निवडणुकीच्या कामात गैरहजर राहिलेल्या 33 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। इतर 8 जणांची विभागीय चौकशी सुरू आहे, ज्यांचे खुलासे समाधानकारक नाहीत अशांवर गुन्हे दाखल होतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणाला 682 कर्मचाऱ्यांनी दांडी मारली, यातील 729 जणांना निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या, 53 जणांनी पूर्वसूचना देऊन गैरहजर राहिले होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।